महेंद्र कपूर यांच्या 91व्या जयंतीनिमित्त उपस्थित सर्वांचं प्रथम मी या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो। सुसंगम ग्रुप प्रस्तुत याद की बदली हा हिंदी व मराठी गीतांचा ट्रॅक शो त्या ठिकाणी संपन्न होतोय। 9 जानेवारी 1934 ला जन्मलेले स्वर्गीय महेंद्र कपूर यांची आज 91वी जयंती आपण या ठिकाणी साजरी करतोय। त्यांनी गायलेली विविध गीत गाऊन आपण हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करतोय। गेली कित्येक वर्षे विविध ॲक्टर त्याचबरोबर विविध गायकांचा मान सन्मान वाढावा, त्यांना आदरांजली अर्पण व्हावी म्हणून असे कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित करत असतो। आजही आपण महेंद्र कपूर यांचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। सर्वप्रथम मी या ठिकाणी महेंद्र कपूर यांनी गायलेलं एक गीत या ठिकाणी गातोय। ज्याच्या मनात आहे श्रीराम, ज्याच्या तनात आहे श्रीराम, संपूर्ण विश्वात जो आहे बलवान, अशा मारुतीरायास आमचे कोटी कोटी प्रणाम। बोलो राम भक्त हनुमान की जय। अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, तुमचं आमचं जमलं या चित्रपटातील हे गीत या ठिकाणी मी सादर करण्याचा प्रयत्न करतोय। अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान।
हे बोलावून आता पण फाशी आले प्राण एक कान बोला बोला जय जय हनुमान कार्यक्रमातल्या दुसऱ्या गीताकडे आपण या ठिकाणी वळतोय. किसी के प्यार को पा लेना ही मोहब्बत नहीं होती, किसी के दूर रहने पर उसको पल पल याद करना भी मोहब्बत होती है. चलो एक बार फिर से अजनबी बन गए हम दोनों गुमराह चित्रपटातील गीत प्रदीप खवतोडे या ठिकाणी गात आहेत. 1963 साली या गीताला गुमराह चित्रपटातील या गीताला फिल्मफेअर पुरस्कार मिळालेला आहे. चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों. चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों. चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों.
गुमराह चित्रपटातील हे गीत 1963 साली फिल्मफेअर पुरस्कार मिळवणारा हे गीत प्रदीपजी भोतोडे यांनी या ठिकाणी खूप सुंदररित्या हे गीत या ठिकाणी सादर केलेलं आहे. पुढचं गीत गाण्यासाठी मी आमच्या सुसंगत ग्रुपच्या अनिल गायकवाड या कलाकारास या ठिकाणी आमंत्रित करतोय. 1967 साली फिल्मफेअर पुरस्कार मिळवलेलं हे गीत हमराज चित्रपटातील नीले गगन के तले, हाँ चल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले जहाँ गम भी न हो आंसू भी न हो, बस प्यार ही प्यार भले नीले गगन के तले.
शाम ढले नीले गगन के तले धरती का प्यार करे शबनम के मोती फूलों पे बिखरे दोनों की आस भले नीले गगन के तले धरती का प्यार करे बरखाती बेले मस्ती में खेले पेड़ों से मिलके गले नीले गगन के तले धरती का प्यार करे नदिया का पानी दरिया से मिलके सागर की ओर चले नीले गगन के तले धरती का प्यार करे ऐसे ही जग में आती है सुबह ऐसे ही शाम ढले नीले गगन के तले धरती का प्यार करे नीले गगन के तले धरती का प्यार करे ला 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 थैंक यू खूप छान खूप सुंदर असं गीत या ठिकाणी पुढचं गीत गाण्यासाठी आमंत्रित करतोय थोडं मेंबर या तुमच्या काळात हो गया है मेरा प्यार
गीताबरोबरच मराठीमध्ये सुद्धा बरीचशी गीतं त्यांनी गायलेली आहेत. त्यातल्या त्यात दादा कोंडके यांच्यासाठी महेंद्र कपूर यांचा आवाज म्हणजे एकदमच हिट असा आवाज. राम राम गंगाराम या चित्रपटातील हे गीत त्या ठिकाणी घेऊन येत आहेत सुरसंगम ग्रुपचे निर्माता माननीय दिगंबरजी भद्रे साहेब. आला महाराजा सोबत बेंड बाजा, कुणी म्हणे आला यमराजा. आला महाराजा सोबत बँड बाजा, आला महाराजा सोबत बँड बाजा, कुणी म्हणे आला यमराजा. करू दुनियेवर दिरा, या दुनियेवर दिरा. नवी जाणीव झाली या, करू दुनियेवर दिरा, या दुनियेवर दिरा. नसे एक कोणी धनी आचरे, आम्ही सारी या धरतीची लेकरे. कोणास आराम रे, धरतीवरी राम राम. करू दुनियेवर दिरा, या दुनियेवर दिरा. मी दिलदार माझे तुम्ही सोबती. हे सुखाच्या चला मांडूया पंगती, कुणी दिन दुःखी नसे ओवती. आता बदलूया सारा समाज, करू दुनियेवर दिरा, या दुनियेवर दिरा. हे आला महाराजा सोबत बँड बाजा, कुणी म्हणे आला यमराजा. करू दुनियेवर दिरा. धन्यवाद. ठिकाणी सादर झालेला आहे आला महाराजा. त्यानंतर पुढच्या गीताकडे आपण वळतोय. तुम मगर साथ देने का वादा करो. खुशियाँ दुनिया की हर खुशियाँ एक साथ मुझे पाना है, ज्यादा कुछ नहीं बस तेरे साथ जीवन बिताना है. तुम
गीत गाण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतोय माननीय विजयजी खवतोडे मेंबर यांना. जिसके सपने हमें रोज आते रहे, गीत या चित्रपटामध्ये दिल ही दिल में कुछ छुपाती हो तुम, सपनों में आकर सपने हमें रोज आते रहे. जिसके सपने हमें रोज आते रहे, दिल लुभाते रहे, ये बता दो ये बता दो कहीं तुम कोई तो नहीं, कोई तो नहीं, जिसके सपने हमें रोज आते रहे, दिल लुभाते रहे.
समाजातील गीत मेंबरने या ठिकाणी न थांबता म्हणा सुसंगत प्रस्तुत हा कार्यक्रम आपण या ठिकाणी ऐकतोय. आजच्या कार्यक्रमातील टायटल सॉन्ग आपण या ठिकाणी घेतोय. जब यार की बदली छाती है, जब यार की बदली छाती है तब आंख मेरी भर आती है. पेंटर बाबू या चित्रपटातील हे गीत सुरसंगम ग्रुपचे निर्माता माननीय दिगंबरजी भद्रे साहेब या ठिकाणी गात आहेत. तुम्हारे बाद किसी को दिल में बसाया नहीं हमने, तुम्हारे बाद किसी को दिल में बसाया नहीं हमने, तुम चले गए तो क्या यादों को मिटाया नहीं हमने. जब यार की बदली छाती है तब आँख मेरी भर आती है. जब याद की बदली छाती
येत नसते ती गालावर फुलते, ओठावर थरथरते आणि डोळ्यात तरंगते. अशाच भावाचं हे गीत धुमडीत राहू मस्तीत गाऊ बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील हे गीत आपण या ठिकाणी ऐकतोय. अनिलजी गायकवाड.
आहे. त्यानंतर पुढचं गीत सादर करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. हे गीत किसे याद रखे किसे भूल जाए. जिंदगी किसी मंजिल पे रुक नहीं
पुणेवाला एक आवाज, महेंद्र कपूर यांचा आवाज आणि इथे रसिकांनी वाहवा मिळवला आहे लहूजी धगे यांचा आवाज आणि गीत आहे अपराध चित्रपटातील सूर तेच छेडिता गीत उमटले नवे. सूर तेच छेडिता गीत उमटले नवे. सूर तेच छेडिता गीत उमटले नवे. आज लाभले सखे चोख जे मला हवे हो. सूर तेच छेडिता वेदना सुखावली हसली तुझ्या सवे हो. सूर तेच छेडिता गीत उमटले नवे. सूर तेच छेडिता गीत उमटले नवे. आज लाभले सखे सौखे जे मला हवे हो. सूर तेच छेडिता शब्द शब्द आठवे हो. सूर तेच छेडिता गीत उमटले नवे. सूर तेच छेडिता गीत उमटले नवे. आज लाभले सखे सौखे जे मला हवे हो. सूर तेच छेडिता शेवटचं गीत आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. तत्पूर्वी महेंद्र कपूर यांच्याबद्दल 2 शब्द मी या ठिकाणी सांगतोय. यांचा जन्म 9 जानेवारी 1934 पंजाबमधील अमृतसर या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. आपली गायकी विस्तृत व्हावी, गायनामध्ये अधिक प्रगती व्हावी यासाठी त्यांनी पंजाब अमृतसर सोडलं आणि ते मुंबईमध्ये आले. मुंबईमध्ये 57 साली एका प्रतियोगितेमध्ये त्यांनी भाग घेतला. मेट्रो मर्फी ऑल इंडिया नावाची ही प्रतियोगिता आणि या प्रतियोगितेमध्ये जज होते संगीतकार नौशाद अली आणि ही प्रतियोगिता त्यांनी 1 नंबरने जिंकली आणि संगीतकार नौशाद अली यांनी त्यांना सोहनी महिबाग यामध्ये ब्रेक दिला. त्यामध्ये त्यांनी चांद छुपा और तारे टूटे आवाज आपण गेली अनेक वर्षे ऐकत आहोत.
जवळजवळ 4 दशक त्यांनी बॉलिवूडवर राज्य केले. महाभारत ही टीव्ही सिरियल आणि त्या टीव्ही सिरियल मध्ये त्यातलं शीर्षक गीत सुद्धा त्यांनीच गायलेलं आहे. असा हा हरहुन्नेरी गायक कलाकार 2008 27 सप्टेंबर 2008 साली त्यांचं निधन झालं. अशा या गायकास आपण या ठिकाणी आदरांजली म्हणणार नाही, कारण त्यांची पुण्यतिथी नाही, त्यांची जयंती आपण या ठिकाणी साजरी करतोय. आणि या कार्यक्रमातून शेवटचं गीत आपण या ठिकाणी घेऊन येतोय. वेळेच्या आधी आणि नशिबाशिवाय काहीही मिळत नसतं हाच विचार करून मन नेहमी फसत असतं. नशिबावर मात करून शेवटी मात करणं हे शेवटी आपल्याच हाती असतं. मनात स्वप्न आणि अफाट परिश्रम अजून त्यासाठी काय लागतं. नशिबाचा लेखा कुणी कुणाचा वाचिला, जो आला तो रमला आणि शेवटी गेला. हे सुरावरची कुळी या चित्रपटातील गीत या ठिकाणी घेऊन येत आहेत निर्माते दिगंबरजी भगरे साहेब. नशिबाचा लेखा कुणी कुणाचा वाचिला. नशिबाचा लेखा कुणी कुणाच्या वाचिला, जो आला तो रंगा पंचीवटी गेला, जो आला तो रंगा पंचीवटी गेला.
16 चित्रपटामध्ये गीत निर्माते माननीय दिगंबरजी भगरे साहेब सार या गाण्यातून आपणास समजते नशिबाचा लेखा कुणी कुणाचा वचिला जो आला तो रमला आणि शेवटी गेला संपन्न होतो तत्पूर्वी माननीय गणेशजी यादव सर यांना आभार प्रदर्शनासाठी या ठिकाणी आमंत्रित करतो। या ठिकाणी सूरसंगम ग्रुपच्या वतीने गायक स्वर्गीय महेंद्र कपूर यांच्या 91व्या जयंतीच्या निमित्ताने महेंद्र कपूर यांनी अजरामर केलेली अशी सुंदरशी गीतं या ठिकाणी पुन्हा एकदा एका महान गायकाला आपण या ठिकाणी अभिवादन केलं, त्यांच्या आठवणी या ठिकाणी गीताच्या माध्यमातून जागवल्या। सूरसंगमचा प्रवास हा मराठा रसिकांसाठी असाच राहिलेला आहे की ज्यांनी हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीमध्ये ज्या नामवंत कलाकाराने ठसा उमटवला त्यांची अवीट अशी गाणी ज्या कलाकारांनी अजरामर केली अशा कलाकारांना या ठिकाणी एक स्मृतिवजा त्या गीताच्या माध्यमातून गायक या ठिकाणी सूरसंगम करत आलेला आहे आणि अवीट असा नजराना या ठिकाणी हिंदी आणि मराठी गीतांचा ट्रॅक शो सूरसंगम परिवाराने या ठिकाणी संपन्न केला। या कार्यक्रमामध्ये आमचे मित्र दिगंबरजी भगरे असतील, लहू ढगे असतील, अनिल गायकवाड असतील, विजयजी खोतोडे असतील, प्रदीप खोतोडे असतील, या सर्व गायकांनी आपली कला अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सादर केली आणि फार दिवसातून या ठिकाणी सावळे सर पुन्हा खरोखर चांगलं सुद्धा संचालन निवेदन या ठिकाणी करतायत, म्हणजे आमची उडीव ते कधीच आता भासू देणार नाही। तयारीच्या महिन्यापेक्षा ते पट्टीची आहे। या कार्यक्रमाला खरोखरच निवेदकाची भूमिका अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडावी लागते। आर.के. जाधव नंतर त्यांचं नाव घ्यायला लागतं। तर सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो। या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय दावजी नामदार असतील, वगैरे गुरुजी असतील, काशीद साहेब असतील, महामंत्री असतील, एमपे या ठिकाणी आमचे मित्र असतील, सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांचं मी या ठिकाणी सूरसंगम परिवाराच्या वतीनं खूप खूप आभार मानतो आणि हा हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल लहूजी ढगे यांचे विशेष आभार मानतो। ज्यांनी चहा पाण्याची व्यवस्था सुंदर रीतीने केली त्यांचेही मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।